महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा सुंदर समुद्र किनारा लाभलेला आहे. ही किनारपट्टी संरक्षित करण्यासाठी समुद्राच्या आत तसेच किनाऱ्यावर विविध राजसत्तांच्या काळात अनेक किल्ले बांधण्यात आले. अरबी समुद्रात जयगड खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या खाडीच्या उत्तरेला विजयदुर्ग तर दक्षिणेला जयगड या किल्ल्यांची निर्मिती केली गेली. रत्नागिरी जिल्ह्यात असणारी ही दुर्गजोडी शास्त्री नदीच्या मुखाशी असलेल्या डोंगर उतारावर वसलेली असून जयगडाच्या बालेकिल्ला समुद्राला लागून असलेल्या 200 फूट उंच टेकडीवर बांधलेला आहे. नमस्कार, मी किल्लेदार स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलोय गणपतीपुळेपासून 10 ते 15 किलोमीटरवरती असणाऱ्या किल्ले जयगडवरती. जयगड किल्ला हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचा आगमन आहे. तो केवळ एक किल्ला नाही तर समुद्रात उभा असलेला एक साक्षीदार आहे, जिथून इतिहास, समुद्री वारसा आणि निसर्गाच्या अफाट सौंदर्याची झलक दिसते. रत्नागिरी जिल्ह्यातील या भक्कम किल्ल्याचे स्थान अनोखे आहे. शास्त्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तिथेच हा किल्ला अभेद्यपणे उभा आहे. समुद्राच्या लाटा सतत त्याच्या तटबंदीला भिडत राहतात, जणू त्याच्या भूतकाळाच्या कथा कुजबुजत असतात. आता जो तुम्ही ही जी इमारत बघताय ना, आपला जो मेन प्रवेशद्वार आहे जयगडाचा, त्याच्यावरची इमारत आहे ही 3 मजली इमारत आहे. तर ही जी जुनी इमारत जी आहे ती जांभ्या खडकामध्येच आहे. नंतरून त्याला आहे ना सिमेंटचा गिलावा केलेला आहे. त्याच्यामुळे आता दिसताना व्यवस्थित दिसत नाही, पण त्या काळी जे होतं ते 3 मजली इमारत इथं होती. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती काही वर्षापूर्वीपर्यंत सीमाशुल्क खात्याचे 2 मजली विश्रामगृह होते, पण सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या या संपूर्ण गडाचे क्षेत्रफळ साधारण 18 एकर असून बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ 5 एकर तर परकोटाचे क्षेत्रफळ 13 एकर इतके आहे. परकोटाचा बराचसा भाग खासगी मालमत्तेत आहे. बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्वाभिमुख तर परकोटाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. याशिवाय बालेकिल्ल्याला समुद्राच्या बाजूने दक्षिण दिशेला अजून एक लहान दरवाजा असून परकोटाला 2 अतिरिक्त दरवाजे व एक लहानसा चोर दरवाजा आहे. किल्ल्याची जांभा दगडापासून बनवलेली मजबूत तटबंदी व बुरुज आजही एकदम व्यवस्थित आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी 2 भागात विभागलेला एक भला मोठा चौकोनी हौद बांधलेला आहे. हौदाला लागून उजव्या बाजूला खास कोकणी ढंगाचे कौलारू गणेश मंदिर आहे. मंदिरात गणेशाची तसेच हनुमानाची मूर्ती आहे. मंदिरासमोरील चौथऱ्यावर पूर्वी 2 दीपमाळ होत्या, त्यातील सध्या एकच शिल्लक असून दुसऱ्या दीपमाळ्याचा केवळ पाया शिल्लक आहे. गड फेरी पूर्ण करताना तटबंदीवर चालत असताना आपल्याला दिसून येते की तटबंदी अजून आहे तशी आहे. तटबंदीवरचे बऱ्यापैकी बांधकाम जराही पडलेले नाही. त्याचबरोबर तटबंदीला लागून एक खाली शिव मंदिर दिसून येते. तटबंदीवरून चालत असताना एका बुरुजावर इंग्रजांच्या काळात बांधलेली साधारण त्रिकोणी आकाराची इमारत दिसते. ही इमारत म्हणजे जहाजांना दिशा दाखवण्यासाठी किल्ल्यावर असणारा ब्रिटिश काळातील जुना दीपस्तंभ आहे. हे जे आता तुम्ही बघितलं की किल्ल्यावरती एक वास्तू आहे, त्यानंतर सिमेंटने घोटाई केली, पण त्याच्यावरती बदाम आणि नाव वगैरे काढलेले आहेत. मी मागं पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं असे काही कृत्य करत जाऊ नका, कारण असं काहीतरी बघितलं की मग ज्यांनी काढले त्यांच्या आईला आमच्या नावाने उचक्या लागतं. त्यामुळे माझं सगळ्यांना एक निवेदन आहे की बाबा तुम्ही ऐतिहासिक कुठल्या पण वास्तूवर जावा, तिथं असलं काय करू नका की आपलं नाव काढणे, ते बदाम वगैरे काढायचं, ते बरोबर नाही आहे. हा एक बुरुज असल्यासारखा भाग आहे किल्ल्याचा, आणि तुम्ही बघू शकता इथं दगडांची रचना कशी आहे. प्रत्येक दगड इथं कसा रचून ठेवलेला आहे आणि कसा मांडून ठेवलेला आहे. गडावरती आहे ना बऱ्याच प्रमाणात असं नवीन बांधकाम झालेलं आहे. जसं की माझ्या मागे तुम्ही बघताय हे सिमेंटचं बांधकाम. असे एक 2-3 वास्तू इथं आहेत की त्याचं बांधकाम झालं, पण आता ते आडगळीच आलेलं आहे पूर्णपणे.
तटबंदीवरून चालत असताना आपल्याला गडावरील सर्वात उंच असणारा छप्पर नसलेला 3 मजली बुरुज लागतो. हा बुरुज माडी बुरुज म्हणून ओळखला जातो. या बुरुजात जाण्यासाठी तटावर दोन्ही बाजूस दरवाजे असून बुरुजात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या व तोफांचा मारा करण्यासाठी खिडक्या आहेत. या बुरुजावरून संपूर्ण खाडीचा परिसर नजरेस पडतो. जयगड किल्ल्याची आपण तटबंदी फिरतोय आणि जर तुम्ही बघितलं तर या इथं थोडीशी ना तटबंदी इथं कोसळलेली म्हणजे ढासळलेली आहे पूर्णपणे. एवढाच भाग काय तो ढासळलेला आहे तटबंदीचा. बाकी संपूर्ण जी तटबंदी आहे ना किल्ल्याची ती अगदी व्यवस्थित आहे. हा जो भाग आहे ना हा तटबंदीचा कोसळलेला भाग आहे आणि हे जे तुम्ही बघू शकता हे मिश्रण आहे 2 दगडांच्या मधलं. जे आता आपण सिमेंट वगैरे लावतो ना तर त्या काळी गुळ शिसं आणि चुना हे मिसळून हे लावायचे ते मिश्रण आहे जे आत्तापर्यंत ते टिकून आहे सगळं काही. जयगडचे ना प्रामुख्याने 2 भाग पडतात. हा जो मागचा आहे ना हा किल्ल्याचा मोठा भाग आहे आणि त्याचबरोबर आहे ना ह्या बॅक साईडला एक किल्ला आहे. किल्ला म्हणजे तटबंदी एक छोटासा भाग आहे किल्ल्याचा, पण इथं पूर्णपणे ना झाडीचं वर्चस्व झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिथं जाता येत नाही आणि ते सोडतही नाहीत. आम्ही विचारलं त्यांना की पलीकडे जाऊ शकतो का, पण ते नाही म्हणतात तिकडे जायला. तरी पण मी तुम्हाला ना बॅक कॅमेरा इथून दाखवतो. हे बघा तुम्हाला तटबंदी वगैरे दिसते इथं. पूर्ण किल्ला तर आपण बघितला आता आपण पाहिल्यानुसार किल्ल्याला तिन्ही बाजूनी जयगडाला तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि फक्त एका बाजूनी जमिनीचा भाग आहे. किल्ल्याच्या जयगडच्या बॅक साईडला जो परिसर आहे तो JSW स्टील आहे, त्यांचा मोठा प्लॅन्ट आहे आणि बाकी सगळा जो आहे तुम्हाला समुद्र दिसतोय. तर तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला असा जयगड किल्ला. जर कधी गणपतपुळ्याला आलात तर आयुष्य तुम्ही एकदा ना जयगडाला भेट द्या. खरंच किल्ला खूप पाहण्यासारखा आहे. खूप वेळ नाही लागत, 20 ते 25 मिनिटात तुमचा किल्ला बघून होतो. तटबंदी जर तुम्ही फिरला तर 10 मिनिटात तुमचा किल्ला फिरून होतो. पण तुम्ही गणपतपुळ्याला आलात तर नक्की जयगडाला एकदा भेट द्या. धन्यवाद.